हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मयत असणार तर सर्वांना हा दिवस खूप छान जावो. तर आज आहे चतुर्थी. तर चतुर्थीच्याही खूप खूप शुभेच्छा सर्वांना. आणि बघू शकता स्नेकचं झाड किती मस्त आलेलं आणि हे मी कटिंगनी ग्रो केलेलं बघू शकता किती सुंदर असं झालेलं आहे. आणि आज रविवार आहे म्हणलं चला आज काहीतरी मस्त युनिक असा नाश्ता बनवूया. आणि मी फर्स्ट टाईमच बनवणार आहे ढोकळा. तर बघूया कसा होतोय कसा नाही, ट्राय करत आहे मी. तर चला आता तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. तर कसं आहे ना, कोणत्या गोष्टी ट्राय केल्याशिवाय आपल्याला कळत नाही आणि त्यातला आपल्याला अनुभवसुद्धा येत नसतो बघा. त्यामुळे म्हटलं चला आज बनवूनच बघूया कसा होतोय आणि कसा नाही. आणि तुमच्यासोबत ही व्यवस्थित असं मी शेअर केलेला आहे व्हिडिओ, तर ते तुम्हाला नक्की कळेलच कसा झाला आणि कसा नाही. सर्व तर एकदम ओके झालेला, पण नंतरनं काय झालं ते तुम्हाला मी नक्कीच सांगेल. त्यामुळे व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत नक्की राहा. आणि आज चतुर्थी पण होती, तर चतुर्थीची पण तुम्हाला भरपूर शुभेच्छा. तर आज चतुर्थीनिमित्त मस्त असे मोदकसुद्धा मी बनवलेले आणि अरबीची भाजी बनवलेली, तीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे मी पुढं. त्यामुळे व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत नक्की राहा. तर तिथं बघू शकता मी ना सर्वात पहिलं आपलं लिंबू सत्व टाकलेलं आहे एका पाण्यामध्ये. आपले 1 ग्लास पाणी घेतलेलं, त्यात लिंबू सत्व, परत 2 चम्मच साखर आणि 1 पळी तेल टाकून ना मिक्स करून एका साईडला ठेवलेलं आहे. आणि आता मी एका साईडला बेसनसुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे बघा, म्हणजे चाळून घेते सॉरी. तर चालं ना कसं आहे ना, आपल्याला बेसनमध्ये गुठळ्या होत नाहीत, व्यवस्थित असं बॅटर होत असतं. तर असं बघा कधी कधी काय होतं ना, कोणत्या कोणत्या गोष्टी थोड्याफार तरी आपल्याकडनं होतच असतात चुका. आणि ती माझ्यासोबत ही झालेली आहे खूप मोठी, आणि ती तुम्हाला सांगतेच कोणती झालेली आहे आणि कोणती नाही. तर आता हे बघा व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता त्यात थोडीशी हळद टाकत आहे, मस्त असं पिवळा कलर येण्यासाठी हळद टाकलेली आहे. त्यालासुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मी मीठ टाकलेलं नाही आहे बरं का, मीठ टाकायचंच राहिलं माझ्याकडनं, लक्षात नव्हतं मिठाचं. तर असो, चला आता तुम्हाला त्याच्या पुढं पण दाखवतेच मी काय काय करायचं आहे आपल्याला. तर आता मी ज्याच्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आणि त्यात तेल टाकलेलं आहे, ते नंतर आता मिक्स करू. तोपर्यंत आता मी बॅटरमध्ये ना थोडं सोडा टाकलेला आहे आणि त्याला पटकन असं आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि मिक्स करताना कधी पण एका डायरेक्शनमध्येच आपल्याला मिक्स करायचा असतो बघा, नाहीतर ढोकळा हा आपला म्हणजे हे होतो, खराब होऊ शकतो. तर आता बघू शकता मस्त पीठ पण फुगलेलं आहे. आणि आपण ज्याच्यामध्ये बनवणार आहे ना त्याला व्यवस्थित असं मी तेल ग्रीस करून घेतलेलं आहे, जेणेकरून पटकन असा छान असा निघतो ढोकळा शिजल्यावर. तर आता इथं पण माझी काय चुकी झालीच तुम्हाला सांगते. स्टीमर आहे बरं का ढोकळ्याचं, पण ते काढायचं कंटाळा आला म्हणून बघा हे काय काय जुगाड करत बसली, पण त्यात तर काय नीट व्यवस्थित बसतच नव्हतं. कधी शिदं कर हे कर, पण मग शेवटी मी ना चाळणीच ठेवली, आपली जी चाळणी असते ना गहू चाळायची वगैरे, ती चाळणी ठेवूनच ठेवली. असं पण ठेवलं पण त्याचा पण काय उपयोग झाला नव्हता. तर असो, आणि मला काय माझं जे पण रियालिटी आहे ते तुमच्यासोबत मी पूर्ण असं शेअर करत असते. कारण की काय म्हणजे आपण लपून तरी काय करू शकतो नाही का, आपलं जे आहे ते खरं सांगायला काहीच जात नाही. आणि मला तरी तेच आवडतं, आपलं जे आहे ते दाखवायचं खरं. तर असो, चला आता एका पॅनमध्ये ना मी आता ते आपलं ढोकळ्यावर टाकतो ना आपण, ते सिरम बनवायला घेतलेलं आहे. तर आता 2 मिरच्या टाकलेल्या आहेत, त्यात कढीपत्ता पण टाकायचा असतो, पण कढीपत्ता नव्हता माझ्याकडं, तर जिरे मोहरी टाकलेले आहेत मी. आणि त्यालाही व्यवस्थित असं तडतडून द्यायचं आहे. त्यानंतर आता हिंग टाकलेलं आहे थोडंसं मी. आणि हिंग टाकून झाल्यानंतर ना आपल्याला त्यात पाणी वतायचं आहे. पाणी टाकून त्यात साखर टाकलेली होती मी, तो काही व्हिडिओ शूट झाला नाही. असो, तर आता इथं बघा व्यवस्थित असं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की म्हणजे एक 5 ते 10 मिनटांमध्ये तर हे लगेच रेडी होऊन जातं. आणि आता आपला ढोकळा अजून बनत आहे, स्टीम होत आहे. त्याला पण भरपूर असा वेळ गेला बरं का. आणि सकाळच्या टायमाला गडबडीमध्ये तर कधीच बनवू नका, आरामशीर बनवा. माझं खूपच म्हणजे इतकी गडबड झाली आणि मला नेमकं त्याच्यामुळंच कळत नाही की काय गडबड झाली. त्याच्यामुळं माझा म्हणजे नाही का ढोकळा थोडा खराबच झाला बरं का. तो म्हणजे कसा खराब झाला आता तुम्हाला मी दाखवते. पूर्ण ओपन केलं ना तर खूप छान झालेला आहे, तसं वरून पण स्पंजी वगैरे झालेला. पण नंतर ना काय माहिती असं पिटाळ का लागत होता, त्यामुळे काय सर्वांनी आवडीने खाल्ला नाही. आणि ठीक आहे, कधी कधी ना गोष्टी खराब पण होत असतात बरं का. आणि आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. पण मी काय लगेच सोडणार नाही, मी 1-2दा परत एकदा ट्राय करणारच आहे त्याला. आणि नंतरनं पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. पण आता चला जो आहे
आहे आपला तो मी तुम्हाला दाखवणारच आहे कसा झाला आणि कसा नाही. आणि पोरांनासुद्धा खूप भारी वाटतं, त्यांना वाटत होतं मी केकच केला आहे का काय. त्यांना खूपच आनंद होत होता. मी असं सारखं चेक करत होती कंटिन्यू, काय माहिती त्यामुळे पण लवकर शिजतोय का नाही काय माहिती, त्याच्यामुळेच मला वाटतं शिजला नसेल काय माहिती. ढोकळा वरून तो फुगला आहे, खालूनच शिजत नाही आतूनच, काय माहिती काय झालंय कधी होतं बघूया. तर आता फायनली झालेलाच होता आणि ह्यांना पण बाहेर जायचं होतं, त्यामुळे म्हणलं चला टाईमपास करण्यामध्ये तर काय मजा नाही, त्यामुळे जसं आहे आता तसा काढून टाकूया. आणि पोरं पण सारखे मागत होते आणि त्यात मी सकाळी नाश्त्याचं जागं हेच करत बसले, त्यामुळे ना मला खूपच हे झालं, लोड होत होतं खूपच जास्त. तर आता साईडने तर मी व्यवस्थित असं चाकूने हे करून घेतलेलं आहे आणि वरून आपल्याला टॅप करायचं आहे बरं का. आणि मग आपला ढोकळा व्यवस्थित असा निघतो, बघू शकता मस्त असं झालेलं आहे, तुम्हाला पण दिसत असेल मस्त असं झालेलं आहे. फक्त आणि फक्त काय झालं आहे ना, मी एकदम गरममध्ये पटकन असं कट पण केलेला होता आणि मला वाटतं अजून एक 10 मिनटं तरी मी ठेवायला पाहिलं होतं स्टीम करायला, त्यामुळे माझं थोडीशी गडबड झालेली आहे बरं का. तर असं पण खायला चांगला झालेला, मला तरी आवडला होता. पण मग आता ह्यांना काही एवढा जास्त काय आवडला नाही, कारण की बाहेर कसं मस्त असं जाळीदार होतो छान, तसा झाला नाही माझ्याकडनं. पण असो, नेक्स्ट टाईम पुन्हा एकदा आपण ट्राय करूया, त्यावेळेस कसा होतो ते पण तुम्हाला मी नक्की शेअर करेल. आता जसं झालं आहे तसं झालं आहे पण ठीक आहे, मला तरी आवडलं. मला माझ्या गोष्टी केलेल्या आवडतात, कारण की आपण एवढ्या मनाने करत असतो आणि समोरच्यांना काय त्यांना आयतं भेटतं, तर म्हणून त्यांना तेवढेच म्हणजे चुका काढायच्या असतात. पण ठीक आहे, ते चुका काढतात त्यानेच आपण शिकत असतो कोणत्याही नवीन गोष्टी, नाही का. आणि आता बघा ही आपली घरातली इमलीची चटणी तुम्हाला मी दाखवलीच होती. फायनली झालेला आहे ढोकळा, बघा लय स्पंजी झालेला आहे. त्यानंतरनं चाय करून पिलेला, मस्त असा चाय घेतला मी. आणि आता इथं सुरुवात केलेली आहे स्वयंपाकाची. तर अरबीची भाजी मी पहिल्यांदाच केलेली ती पण, आणि खूप मस्त झालेली. आणि इथं मी बनवत आहे मोदक, तर मोदकचं सारण पण आता चला तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर खूप मस्त झालेले मोदकसुद्धा. तर मंडळी आज मी बनवत आहे मस्त अशी मोदक आणि त्याचबरोबर इथं अरबीची भाजी बनवलेली आहे बरं का. फर्स्ट टाइम बनवत आहे मी आज, काय माहिती सर्वच गोष्टी फर्स्ट टाइम बनवत आहे. आणि बघू शकता मस्त अशी आता शिजत आहे, खूप मस्त होणार आहे. ते तुम्हाला मी नंतर दाखवेलच. तुम्ही वरून बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे. त्याला आता झाकून ठेवते मी. आणि इथं मी आता मोदकसाठी सारण करत आहे. तर आता पहिला काजू बदाम मस्त असे फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये. आणि तेलामध्ये आता काजू बदाम झालाय फ्राय. आता मी ना मिक्सरमध्ये ओला खोबरं, गूळ आणि इलायची टाकून वाटून घेतलेलं, आता ते मी त्यात टाकून देणार आहे. यावेळेस जरा वेगळ्या पद्धतीने बनवत आहे मी. तर बघा आता हे जोपर्यंत सुक्क होत नाही ना तोपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर हे बघा असं वास छान येतो, एकदम मस्त येतो. त्यात इलायची टाकल्यामुळे ना वास खूप छान येतो बघा. तर आता हे असं सारण मस्त असं मी करून घेणार आहे. आज चतुर्थी आहे म्हणून म्हणलं आज मोदक बनवूया, आणि होता ओला नारळ त्यामुळे म्हणलं चला करून घेऊया. तसं तर आपण करत नसतो. तर आता इथं बघू शकता सारण होतंय मस्त असं. हे बघा तुम्हाला मी दाखवते नीट व्यवस्थित असं. हे बघा आता हे आपल्याला त्यातलं जे पाणी आहे ना ते एक्स्ट्राचं ते काढून घ्यायचं आहे पहिला. तर आता त्यासाठी मी ठेवलेला आहे, गॅस संपत आलाय त्यामुळे लाल लाल येतोय भरपूर असं आहे बघा. तर आता ह्याला व्यवस्थित असं फ्राय करून घेते मी. खसखस असतं ना एक नंबर झालं असतं, पण आता सध्या खसखस नाही आहे माझ्याकडं. जे आहे तेवढ्यामध्येच करून घ्यायचं आहे. आता त्याचबरोबर मी आता मी मैदा वगैरे पण आपलं मळून घेणार आहे. मी मैद्याचे करत आहे आज. तर
तळणीचे मोदक बनवणार आहे. तळणीचे मोदक कुणाला आवडतात मला नक्की सांगा. तर आता मी मीठ टाकले, तेल टाकले त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा असं. आणि पीठ आपलं नॉर्मली जसं मळतो आपण तसंच मळायचं आहे आपल्याला. आणि उरलेल्या पिठाच्या पुऱ्या पण तळून घेणार आहे मी तसंच, कारण की ह्यांना ना फक्त अरबीची भाजी आणि मस्तपैकी भात खायचा होता. पण म्हटलं चला मोदक बनवूया गोड, थोडंसं देवाला पण निवेद्य होऊन जाईल आपलं, नाही का, त्यामुळे. तर आता मी पीठ मळून घेते पटकन असं. वास खूप छान येतोय सारणचा, इलायची टाकल्यामुळे बरं का, खूप टेस्टी असं वास येतोय. तर आता चला पीठ मळते मी पटकन. कधीतरी काहीतरी वेगळं वेगळं करून खावं पाहिजे ना. बघा आपलं पीठ आता झालेलं आहे. मैदा लगेच मळला जातो बघा, मैद्याला ना वेळ नाही लागत अजिबात. मस्त झाली भाजी. शिजली का नाही पहिलं ते बघू. आई देवा, ही अरबीची भाजी शिजती का नाही काय नाही. का नवऱ्याचे बोलणे ऐकावे लागणार आहेत आज असं वाटतंय मला. शिजलेली आहे ऑलमोस्ट, थोडीशी राहिलेली. त्याला ना स्लो गॅसवर ठेवते मी. तिथं आपलं सारण पण बघून घ्या, झालेलं आहे. जास्त पण ड्राय चांगलं नाही लागणार ना. बस झालेलं आहे सारण करून. मस्त असं दिसते का नाही, मस्त असं. वास तर इतका मस्त येतोय ना, खूप छान. तर आता हे थंड होऊन देणार आहे, त्यानंतर मी मोदक बनवायला घेणार. तर आता मी मोदक बनवून घेणार आहे. तर आता पीठ बघू शकतो सेट झालेलं आहे आपलं आणि मस्त हे पण थंड झालेलं आहे. तर आता मी पटकन अशी लाटून घेणार आहे आणि मोदक बनवणार आहे. तर चला 1-2 मोदक तुमच्यासोबत शेअर करते आणि गॅस पण आता चालू करते, कारण की ना 12 होत आलेले आहेत आणि देवाला कसं मोदक दाखवलं तर ठीक आहे. तसं तर रात्री करतात, आता मुहूर्त मला नाही माहिती, पण मी आता करून देत आहे पटकन. मी तर पुरी झाली. चला आता पुरी झाली ती. मैं तुम्हें आजाद कर दूंगा. देखो मेरे पास क्या है. आता मी बनवते बहुत सारी चीजें हैं. मोदक कसे ना आपले छोटे छोटे छान वाटतात. तर आता त्यात सारण भरणार आहे मी. सारण घातलेलं आहे आणि अशा कळ्या पाडून घेत आहे. आणि त्याला असं व्यवस्थित असं आपल्याला जोडून घ्यायचं. दिसते तुम्हाला? तर आता चला मी पटापटा बनवून घेते, नंतर तुमच्याशी बोलते.
मैं देख रहा हूँ कि तुमने थोड़ा वजन कम किया है। नहीं, मुझे नहीं लगा वजन कम हुआ है। नहीं, मुझे लगता है कि पेट थोड़ा छोटा हो गया है। पर बहुत समय बीत चुका है। हाँ, वो भी है। सुनो, उसने ये सच में शानदार तरीके से सोचा। उसके दिमाग में ये सब कैसे चलता रहता है? मुझे याद है कि साफिक ने स्कूल में थिएटर में मुर्गे की भूमिका निभाई थी। तो वो सबसे अच्छा है। वह नाटक में अभिनय कर रहा था क्या? शायद इसलिए पेटों पर नाखून उतार दिया था। तो ये यहाँ कैसे चल रहे हैं? तुम्हें पता है? चला आता बनवून घेते. तर बघू शकता मस्त असे आता मी मोदक करून घेतलेले आहेत आणि आता स्वामींना आणि गणपती बाप्पांना दाखवते, बाकी सर्व देवांना पण. तर चला. ये समाप्त क्यों नहीं होता? शायद इसलिए क्योंकि हमने सभी को नहीं पाया और 2 घंटा अभी भी तो इम्पोस्टर है।